कुरुम येथे पीक कापणी प्रयोगात मोठा घोटाळा झालाय। नियमांचे उल्लंघन करून कापणी करण्यात आली आहे। गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाईची मागणी आता करण्यात येते आहे। कुरुम मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंड अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिनांक 14 रोजी झालेल्या पीक कापणी प्रयोगामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप आता करण्यात आला आहे। शासकीय नियमांचे सर्रास उल्लंघन करत पीक विमा कंपनीचे अधिकारी, गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आता करण्यात येत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। नियमांचे उल्लंघन आणि फसवणूक करण्याचा आरोप केला जातोय। शेतकरी देविदासराव चर्जन यांच्या गट क्रमांक 159 मध्ये पीक कापणी प्रयोग पार पडला। 2 वाजताच्या सुमारास पीक विमा कंपनीचे अधिकारी, गट विकास अधिकारी व ग्रामसेवक शेतात पोहोचले। पीक कापणी प्रयोग सुरू असताना संबंधित शेतमालक, सरपंच आणि पोलीस पाटील कोणीही उपस्थित नसल्यामुळे नियमानुसार त्यांची उपस्थिती आवश्यक असते। त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही कापणी करण्यात आली आहे असा आरोप केला जातोय। पीक कापणी शेत बांधाजवळ केली गेली, जे शासकीय नियमानुसार पूर्णपणे चुकीचे आहे। पीक कापणीनंतर सोयाबीनचे मोजमाप करताना ग्रामसेवकांनी शासकीय वजन काटा सोबत आणला नव्हता। विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजमाप केले, ज्याची सत्यता न पडताळता हा वापर केला गेला आहे। कापणी केलेल्या सोयाबीनमध्ये माती, कचरा आणि ओलाव्याचे प्रमाण खूप जास्त असताना ते वजन मोजले गेले, ज्यामुळे पीक उत्पादनाचा आकडा कमी दाखवण्यात येऊन शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी शेतकरी संदर्भात आहे। वजन करून झाल्यावर अधिकारी घाईघाईने पडून गेल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनामध्ये स्पष्ट नमूदही केले आहे। पीक कापणी प्रयोग नियमानुसार झाला काय अशी विचारणा शेतकऱ्यांनी ग्रामसेवकांना केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी ग्रामसेवकांना पोलीस चौकीत आणले। यावेळी तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांनाही बोलवण्यात आले होते। ठाणेदारांसमोर आणि उपस्थित शेतकऱ्यांसमोर ग्रामसेवकांनी झालेली चूक मान्य केली आणि त्याच शेतात पुन्हा नव्यानं पीक कापणी प्रयोग करण्याची तोंडी कबुलीही दिली आहे। कुरुम मंडळातील सर्व शेतकऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गट विकास अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि सदर पीक कापणीचा अहवाल रद्द करावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे। उपस्थित यावेळी राहुल राठी, बाबूभाऊ देशमुख, जनसेवक, सरपंच अतुल वाट, इरा फणबाई, राजू दावेकर, प्रशांत मोडे यावेळी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते।